मंत्र जप केल्यावर आपल्याला काय अनुभव येतो? नित्य मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला अनुभव काय येतो? फार सुरेख प्रश्न होता खरंच. मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे, ऋषीमुनींनी सांगितलेले, अनेक सिद्ध व्यक्तींनी सांगितलेलं आहे की मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. या कलियुगामध्ये भगवंत फक्त नामाने पावतो. त्याच्यासाठी तुम्हाला भगवंताला प्राप्त करण्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही. सर्वप्रथम तो मंत्र तुम्ही जो म्हणता आहात तो सात्विक आहे तर ते तपासून घ्यायचं. तो सात्विक आहे की तामसी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या मंत्राचा जप करणार आहात तो मंत्र तुम्हाला तुमच्या सद्गुरूंकडून मिळालेला आहे का, तुमच्या गुरूंकडून मिळालेला आहे का, ते अजून कोणाकडून मिळालेलं आहे, त्यावर त्याची अनुभूती ही तुम्हाला येते, त्यावर तुमचं त्यातले चैतन्य तुम्हाला हे प्राप्त होतं. मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे, परंतु ती ताकद आपल्याला एकदा दोनदा 108 वेळेस 21 दिवस महिनाभर म्हटल्यावर मिळणार आहे का? तर नाही. ज्यावेळेस तुम्ही योग्य पद्धतीचा मंत्र म्हणता तर त्या मंत्राची ताकद, त्या मंत्राचा अनुभव तुम्हाला तेव्हाच येतो जेव्हा त्या मंत्राचा तुम्ही सतत जप करता आणि त्याचप्रमाणे जमेल तेव्हा त्याचे आवर्तन किंवा हवन सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे त्यातील अनुभव आणि अनुभूती यायला तुम्हाला ही सुरुवात होते. त्याशिवाय त्यातलं चैतन्य, त्यातले अनुभव हे तुम्हाला येऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ताकद आहे की त्या मंत्रातील चैतन्य युनिव्हर्स कडून जाऊन युनिव्हर्स पर्यंत पोहोचून युनिव्हर्स कडून काही शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत असते किंवा त्या शक्तीशी तुमचं कनेक्शन होतं. काही मंत्रांमध्ये तेवढी ताकद असते. त्यामुळे मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्याचा जेवढा आपण जप करू त्याची अनुभूती आणि अनुभव आपल्याला हे रोज नवीन नवीन येऊ शकतात. आता मंत्र कुठले म्हणायचे? तर सर्वप्रथम ज्यावेळेस तुमच्या गुरूंच्या मुखातून किंवा एखाद्या सिद्ध व्यक्ती किंवा एखादे सत्पुरुष ज्यांच्या मुखातून जो मंत्र येतो तो येतानाच हा मंत्र सिद्ध होऊन आलेला असतो. त्यामुळे तो मंत्र सिद्ध करण्यासाठी वेगळं काहीही आपल्याला करावं लागत नाही. तर त्या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर त्याचं चैतन्य, त्यातले अनुभव तुम्हाला नक्कीच हे येऊ शकतात. जसं की श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे, त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम, ओम ओम हा बीज मंत्र आहे. असे अनेक प्रकारचे मंत्र हे तुम्ही म्हणू शकता की ज्या मंत्रांमध्ये प्रचंड ताकद ही सामावलेली आहे. तर अशी ही मंत्रांची शक्ती आहे. मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की मंत्रांच्या जोरावर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. एवढी मंत्रांमध्ये ताकद आहे. हे मी सांगत नाही, हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. आपल्या ऋषीमुनींमध्ये सुद्धा एवढी मंत्रांमध्ये ताकद होती की काही काही वेळेस एखाद्या ठिकाणी जल नाहीये आणि तहान लागलीये तर ते मंत्र म्हटले ना तरी तिथे जल उत्पन्न व्हायचं. त्या मंत्रांमध्ये एवढी ताकद असायची की पाऊस पाहिजे आहे तर ढगाकडे, आकाशाकडे बघून काही मंत्र म्हटले गेले तर खरोखर ती वृष्टी व्हायची. वारा थांबायचा, उन्हाच्या ठिकाणी सावली यायची. तर कधी कधी असं व्हायचं की एखाद्या रोपट्याचा उद्धार केला त्याच्या मंत्र म्हणून डोक्यावरून हात फिरवला ना तर त्याचं मोठं वृक्ष सुद्धा व्हायचं. एवढं सामर्थ्य त्या मंत्रांमध्ये आहे. त्यामुळे जेवढा तुम्हाला मंत्राचा जप करता येईल तेवढा तुम्ही नक्की करा. त्याचे तुम्हाला काही दूषित परिणाम होणार नाही, परंतु जे काही होईल ते त्याचे तुम्हाला चांगलेच अनुभव हे येऊ शकतील. तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. 108 वेळेस ज्यावेळेस आपण तारक मंत्र म्हणतो आणि काही विशिष्ट कारणास्तव म्हटलं की जसं की उदाहरण द्यायचं झालं, हे अनुभव आपण अनेक वेळेस या मठामध्ये घेतलेले आहे की एखादा व्यक्ती जर खूप आजारी आहे आणि औषधांचा गुण हा पाहिजे तेवढा लागू पडत नाहीये.
वैद्य त्यांच्या पद्धतीने 100% देत आहे, परंतु त्यांना सुद्धा काही वेळेस प्रश्न उद्भवावा की या औषधाने तर गुण यायला पाहिजे, परंतु हा रुग्ण बरा का नाही होत आहे. तर त्यावेळेस आपला हा तारक मंत्र काम करून जातो. अनेक भक्तांचे अनुभव आहे आणि बरेच भक्त इथे बसलेले पण आहे की ज्यांना तारक मंत्राची अनुभूती आलेली आहे. मग ते अनुभूती कशी घ्यायची तारक मंत्राची, तर एका विशिष्ट गोष्टीसाठी तुम्ही घेऊ शकता. जर कोणी घरामध्ये आजारी आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नाहीये आणि त्या परमेश्वराला, त्या स्वामी समर्थांना, त्या माय बापाला तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा. तुम्ही एका ग्लासमध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे. ते जल तुम्ही तुमच्या हृदयाच्या जवळ, जे एक डावा हात खाली उजवा हात वरती असा ठेवून म्हणू शकता, अथवा तुम्ही जमिनीवर तो ग्लास ठेवून त्याच्यावर उजवा हात ठेवून सुद्धा म्हणू शकता, किंवा हातामध्ये जपाची माळ, खाली ग्लास भरून ठेवलेला एक उदबत्ती पेटकी ठेवून त्याच्यामध्ये उदी पडेल त्या ग्लासमध्ये, या पद्धतीनेही तुम्ही ते जल सिद्ध करू शकता आणि त्याला तीर्थाचं स्वरूप हे प्राप्त करून देऊ शकता. तर तो मंत्र तुम्हाला सातत्याने 108 वेळेस म्हणायचा आहे. ज्यांना तारक मंत्र पाठ आहे त्यांना 2.5 ते 3 तास हे साधारण लागतात एका बैठकीमध्ये म्हणायला, आणि ज्यांना वाचून म्हणावा लागतो त्यामुळे शब्दांची रचना जमत नाही त्यांना 4-4.5 तास हे लागू शकतात. परंतु या तारक मंत्राचा अनुभव प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी घ्यावा असं मला वाटतं. की आपण दरवर्षी इथे तारक मंत्राचे एक सामूहिक सेवा ठेवतो. बरेच जण इथे आहेत की जे सामूहिक सेवेसाठी असतात. त्यांनी अनुभव घेतलेला आहे की त्या जलमध्ये किती छान, म्हणजे ते मंत्रांची ताकद त्या जलामध्ये दिसते ना उदीमध्ये. यावेळेस तर अक्षरशः त्यामध्ये स्वामी अवतरले होते. स्वामी आणि श्रीपाद वल्लभांचं त्या जलामध्ये आपल्याला दर्शन घडलं. म्हणजे जेवढे त्यावेळेस होते त्यांनी ते बघितलं, कारण तुमच्या समोर ती महाराजांनी आपल्याला प्रचिती दिलेली आहे किंवा अनुभूती दिलेली आहे. मग ही ताकद महाराजांची तर आहेच आहे, परंतु ते आपण अगदी अंतर्मनातून जे म्हटला मंत्र, तर त्या मंत्राची सुद्धा ती तेवढी ताकद आहे आणि तेवढं ते चैतन्य आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही मंत्र दिवसात न केली 108 वेळेस तरी म्हणा. ते मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला कुठलेही बंधन नाहीये, तुम्ही कधीही म्हणू शकता. मी नेहमी सांगत असते, आज परत एकदा सांगते की तुम्ही स्वयंपाक करताना, महिला वर्ग स्वयंपाक करताना, आपल्या बाळांना मुलांना सांभाळत असताना, शाळेत सोडवायला जात असताना, कधी कधी आपण झोपायला जातो तर तुम्ही झोपल्या सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जिथे वेळ मिळेल तिथे तुम्ही दिवसातनं एक कमीत कमी 108 वेळेस तरी एखाद्या मंत्राचा सतत जप करा. ज्यावेळेस त्या मंत्राचा तुम्ही सतत जप कराल ना, तर 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल की खरंच ही मंत्रांमध्ये किती ताकद आहे आणि माझी ही कामं अडली होती किंवा माझं मन उदास राहायचं, माझं लक्ष कुठे लागत नव्हतं, तो मार्ग निघाला. तर त्याचप्रमाणे पुरुष मंडळींना सुद्धा हे आहे. पुरुष मंडळींना सांगायचं एक आहे की एक 4-5 महिन्यांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. तर फार त्रस्त झाला होता तो की जॉब लागायचा आणि हार्डली 1-2 महिन्यामध्ये जॉब त्यांचा जायचा. ते म्हणत होते की माऊली मला समजत नाहीये की मी काय करू किंवा माझं काय चुकतं आहे. मी तर देवाचं सगळं करतो आहे, परंतु चुकतं काय आहे माझं. त्यानं मी एकच सांगितलं, म्हटलं तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी स्वतःला अर्पण करून द्या. म्हणजे काय करायचं, म्हणजे काय करायचं, म्हटलं म्हणजे काय करायचं, तर स्वतःतला मीपणा पहिले बाजूला काढा. मी कोणी नाहीये. स्वामी महाराज हा देह मी तुमच्या चरणाशी अर्पण केलेला आहे. तारा किंवा मारा, तारलं तर तुम्ही आहातच, मारलं तरी तुम्ही तुमच्या चरणाशी मला अखंड ठेवणार आहात. आणि तुमचा कृपा आशीर्वाद असा द्या की तुमच्या चरणांची धूळ बनून मला जन्मोजन्मी तुमच्या चरणाशी राहू द्या. तुम्ही त्यांना सर्वस्व अर्पून द्या. त्यांची सेवा करत असताना, त्यांचा मंत्र म्हणत असताना विसरून जा की तुम्ही कोणी आहात म्हणून. पहिल्या दिवशी फक्त स्वामी महाराजांना तुमची अडचण सांगा की स्वामी महाराज माझी ही अडचण आहे, मला योग्य तो मार्ग दिसत नाहीये, अल्प माझी मती आहे, मी काहीही जाणत नाही आहे, माझ्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती तुम्ही मला द्या. आणि खरोखर ती
गोष्ट चालत तुमच्यापर्यंत येते. मन शांत ठेवायचं, मंत्र जप करत राहायचं, त्यांच्या सेवेमध्ये राहायचं. ते कधीही कोणाचीही झोळी रिकामी ठेवत नाही. परंतु ती झोळी भरली आहे, ही भरण्याची सुद्धा भरलेली आहे बघण्याची सुद्धा कुवत लागते बरं का. तर मग झोळी भरलेली आहे तर अहमपणा येतो, हे माझ्यामुळे झालेलं, देवाने काही नाही केलं, मी केलंय, हे मी कष्ट घेतले त्याच्यासाठी, देवाने काय केलं त्याच्या आहे. असेही बरेच जण आहेत. आम्ही म्हणतो ना, ते म्हणता माऊली देवाने काय केलं, कारण राग आलेला असतो ना त्या स्वामींवर. स्वामींनी काही केलेलं नाही, हे माझ्या कष्टाचे फळ आहे. मी तासन तास त्या लॅपटॉपच्या समोर बसलेलो आहे, मी तासन तास गाडीवर फिरून केलेलं आहे, मी तासन तास हे कष्ट केलेले, मी ओव्हर ड्युटी केली, हे माझ्या कष्टाचे फळ. स्वामींचं त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामुळे मी म्हणतो की हे माझ्यामुळे झालेलं आहे. अरे बाबा, हे तुझ्यामुळे झालेलं आहे ना, तर तुला हे करण्याची बुद्धी दिली कोणी? तुझ्यामध्ये एवढी बुद्धी आहे का ती करण्याची? आणि तू करत असताना तुझ्या कष्टाला यश कोणी दिलं? त्यांनी दिलं ना. मग त्यांना विसरून कसं चालणार रे तुला? म्हणजे दुःख आले तर स्वामी स्वामी स्वामी, सुख आल्यावर कोण स्वामी? आजच गंमत बघा ना, एक पाऊस पडला फक्त, तुमच्या हसतच सगळं आलं. आता 2-3 वेळेस पाऊस पडला तर थोड्या दिवसांनी कारण येते, आम्हाला खूप थंडी पडलेली, खूप उशीर होतो रात्री घरी जायला. हे अशी कारणं येतात. आमच्या इथं बघा, सेवेकरी भिजलेले आहेत तरी उभे सेवेसाठी. किती जण लांबन लांबन येतात का, तर त्यांना एकच दिवस मिळतो ना सेवेसाठी, तो चुकवायचा नाहीये. कारण की मग आठवड्याभराची एनर्जी संपते ना, आठवडाभर जी ताकद मिळते उभं राहण्यासाठी ती जाते ना. असं नाही करायचं. मी म्हटलं ना, कुठल्याही गोष्टी तो भगवंत क्षणाला ही परीक्षा बघत असतो आपली. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मला अनेक जण प्रश्न तोही विचारतात की मग ते देव काही आमची काही शाळेशा करून घेतात का? आम्ही एवढी सेवा करायची, आम्ही 2 महिने 6 महिने वर्षभर करायचं आणि मग परत वाईट दिवस आले की तुम्ही आम्हाला सांगायचं की ते देव परीक्षा बघतोय, मग करतच नाही ना त्यापेक्षा. तर मला त्यांना हे सांगणं आहे की हिरा हा कुठे सापडतो? कुठे असतो? कोळशाच्या खाणीत. म्हणजे त्या काळ्या ह्याच्यामध्ये कोळशामध्ये हिरा सापडतो. त्या हिऱ्याचं मोल म्हणजे किंमत कधी वाढते? कधी वाढते? त्याच्यावर जेवढे जास्त पैलू तेवढी त्या हिऱ्याची किंमत जास्त. म्हणजे काय हो, त्या हिऱ्याला वेदना सहन कराव्या लागतात ना. वेदना सहन केल्या तेवढी चकाकी येते, आणि जेवढी चकाकी येते तेवढी किंमत वाढते. मग ते असं कधी ऐकलेलं आहे का की सोन्या चांदीचे रेट कमी जास्त होतात, हिऱ्याचे तसे कमी झालेत का कधी? नाही ना. मग आपण हिरे आहोत. महाराज आपल्याला कोळशाच्या खाणीतनं बाहेर काढतात, आणि मनुष्य इतका आहे ना, म्हणजे स्वार्थी प्राणी आहे ना, की महाराज 100 वेळेस ते कोळशाच्या खाणीतनं बाहेर काढतात आणि ते परत त्या कोळशाच्या खाणीत घुसत परत म्हणतात देवाने माझ्यासाठी काय केलं. आपल्याला जो त्रास होता, आपल्याला ज्या असंख्य वेदना होतात, त्यांच्या सेवेत असताना सुद्धा अनेक वेळेस बरेच जणांना वाटतं की आम्हाला आमच्यावर संकट येतातच आहे, आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळताच आहे, आमचा धंदा मार्गी लागतच नाहीये, आमच्या आयुष्यात पैशांच्या अडचणी आहेच, कर्ज संपत नाहीये, स्वतःचं घरदार होत नाहीये, आजार पण घरातलं संपत नाहीये, अनेक प्रकारची स्वप्न असतात. कोणाला गाडी घ्यायची असते, कोणाला इकडे फिरायला जायचं असते, कोणाला असं करायचं असतं, अनेक अनेक अपेक्षा असतात, तरीही त्या पूर्ण होत नाही. आम्ही तर किती नित्य सेवा करतोय, 5 वर्ष झाली स्वामी सदन मध्ये नित्य येतोय, खंडाने पडलंय, काय दिलं नाही स्वामी. ते काय करतात माहितीये का, ते पैलू काढतायत आपल्याला आणि आपली किंमत ते अनमोल करतायत. स्वामी नेहमी म्हणतात की माझे भक्त म्हणजे हिरे आहेत माझे सगळे, आणि ते त्यांना खरोखर तसे जपून ठेवतात. आणि स्वामींसाठी प्रत्येक भक्त त्यांच्या तळ हाताच्या फोडासारखं असतो. आपल्या तळ हाताला कधी जर फोड झाला ना, आपण किती जपतो त्याला माहितीये ना, धक्का लागू देत नाही, जपतो ना.
महाराज अगदी आहे ना फुलासारखे बऱ्याच वेळेस सांभाळून ठेवतात, माहितीये, कोमेजू देत नाही आपल्याला. कितीही मोठे संकटाचे डोंगर येऊन पडतात ना, पण खरंच कळत नाही एवढा मोठा डोंगर आलेला असतो, पण कधी तो जातो आपल्या डोक्यावर, अगदी भार हलका होऊन जातो. आताच बघा ना तुम्ही, सगळीकडे सांगितलं होतं की 1 तारखेपासून 31 तारखेपासून प्रचंड पाऊस येणार आहे. 1 तारखेला 31 तारखेला आपल्याकडे एवढे ढग आलेले होते, सर्वांना वाटत होतं की पाऊस हा येणार आहे. आम्हाला काळजी वाटत होती की महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे, पाऊस आता काय करायचं. आमचे भक्तही विचारत होते आमचा महाराज आहे, महाराज आपल्याला नाराज करणार नाही आणि प्रगट दिनामध्ये कुठल्याही पद्धतीचे काहीही संकट महाराज येऊ देणार. आणि खरोखर त्याचप्रमाणे काहीही अडचण आली नाही. प्रगट दिन आपला खूप आनंदात उत्साहात महाराजांनी साजरा करून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी पाऊस आला. अशी संकट येतात, परंतु ते कुठून जातात ना समजत नाही. त्याच्यामुळे परत एकदा मी माय माऊलींनो आणि खरंच माझ्या भावांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की खरंच नाम जप करा, नाम जप करा. मनुष्य जन्म हा कितीतरी योनी केल्यानंतर आपल्याला मिळतो आणि काही गरज नाहीये आपली सेवा कोणाला सांगायची. आपली सेवा करत असताना या कानाची त्या कानाला सुद्धा समजणार नाही. सेवा तुम्ही करत राहा, काही गरज नाही सांगायची मी हे रोज वाचते, हे रोज वाचतो, मी असं करतो तसं. तुमच्या स्वतःसाठी करा. आपण किती जेवलो हे लोकांना सांगतो का आपण सांगतो का कोणी की मी रोज 1 चपाती खाल्लेली आज, कोणी सांगितलं का मी 5 चपात्या खाल्लेल्या. मग का तुम्ही ते नाम सांगतात, का ती सेवा तुम्ही सगळ्यांना असं बऱ्याच जणांना सवय सांगायची. आता इथे अनेक प्रकारचे भक्त आहेत, सांगता हो माऊली आम्ही रोज मी सकाळी 5 वाजता उठते किंवा उठतो, 5 वाजता उठल्यावर मी हे म्हणणार, मी 11 वेळा स्वामी समर्थ म्हणणार, 11 वेळा दत्त महाराजांचं करणार, त्याच्या पुढे 1 तास मी अभिषेक करणार, मग छोटस आपली एखादी पोथीचं नाव सांगतात ती वाचणार. हे माझा नित्य नियम आहे, कधीच चुकलेले. रात्री घरी आल्यावर पण रात्री झोपायच्या आधी काल भैरव अष्टक म्हणणार. काय गरज आहे सेवा सांगायची, कोणाला सांगायची गरज नाही. त्यांना दिसते ना तुम्ही काय केलं ते बघता आहेत. तुम्ही ना म्हणजे स्वयंपाक करताना म्हणावं किंवा पुरुष मंडळींनी गाडीवर म्हणा, तुम्ही अक्षरशः बाथरूम मध्ये जरी म्हटलं ना तरी त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. ते आपला देह कधीच बघत नाही, आपलं मन बघतात, कायम आपलं मन बघतात. अनेक प्रकारच्या अडचणी येतात ज्यावेळेस, किंवा अडचणी म्हणजे महिलांच्या 4 दिवसाच्या अडचणी. काही जणी ते पण मला विचारतात की माऊली तुम्ही जी सेवा दिलेली आहे ही आता 4 दिवस आहे, यात करायच्या का नाही करायच्या. म्हटलं करायची ना. तर ते म्हटले माऊली असं कसं ना, तुम्ही तर देवाचं एवढं करतात, तर माझी सासू पण ओरडली, आम्हाला पण ते योग्य वाटत नाही, आम्ही आमच्या घरामध्ये एवढं कडक पाळतो, मग तुम्ही कसं काय म्हणतात ना सगळं चालतं. तर यावर स्वामी महाराजांनी इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे ना. स्वामी महाराज जेव्हा देहरूपी अक्कलकोट मध्ये सेवा करायचे भक्तांसाठी, जेव्हा सेवेसाठी उभे असायचे सोबत, अनेक जण आहे ना कामाला जाताना स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि मग जायचे. महिला सुद्धा असायच्या त्याच्यामध्ये. तर महिला काय करायच्या की त्यांची जर अडचण आलेली आहे तर त्या 4 हात लांब उभ्या राहायच्या की थोडं स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं. आणि स्वामी महाराज तर काय ब्रह्मांडाचे नायक आहे, त्यांना तर सगळं कळतं, न सांगताय सगळं कळतं. ते काय करायचे, जाणून बुजून त्याच महिलेला त्यांच्याजवळ बोलवायचे. मग एका हाकेत आले नाही तेव्हा महिलेला वाईट वाटतं, कसं जाऊ कुणाला सांगू ही गोष्ट. तर महाराज जोरात परत आवाज द्यायचे, आले का मग तिला मुद्दाम काहीतरी सेवा अशी सांगायचे की महाराजांना तिचा स्पर्श झाला पाहिजे. मग महाराज मग ती रडायला लागली किंवा म्हणायला लागली. महाराज म्हणायचे अगं बाळा, या ज्या अडचणी आहे या तुझ्या देहाच्या आहे, मी तर तुझा अंतरात्मा बघतो, मी तर तुझा आत्मा बघतो. तुझ्या आत्म्यामध्ये माझं नाव आहे आणि तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुझ्यातच मी आहे आणि माझ्यातच तू आहे. मग त्या देहाच्या ज्या गोष्टी त्या मी कधीच बघत नाही ना. मग त्यामुळे मी हे काही आहे ना हे मी काहीही पाळत नाही. त्यामुळे स्वामी महाराज कधीही सूत्र सोयर किंवा आपल्या मासिक अडचणी यांच्यावर कायम ते म्हणायचे
की हे सगळं माझ्याकडे नको सांगू, हे माझ्याकडे सगळं चालतं. असं आपल्या स्वामी नामाचा खूप मोठा महिमा आहे. स्वामी असे आहेत की ज्यांच्यावर बोलेल ना तेवढं खूप कमी आहे. आज मला राहवलं नाही म्हणून आज मला तुमच्याशी हे बोलावं वाटलं, कारण की अनेक गुरुवार मी सांगत असते तुम्हाला जोरात म्हणा, बोला, गप्पा मारू नका, नाव घ्या, पण आज नाही राहवलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं.